झाड़ तोड़ रहा है, मेरे को लगता है कोई तो खैर चोर रहा है। सुध रहे हो आवाज? नमस्कार, मी नितीन गोपाळ आपलं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आहे सोमवार आणि आम्ही चाललोय तुळसणीमध्ये मॅचला। तर शनिवारी 2 मॅच आम्ही राऊंड जिंकलोय। आज क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल असे 3 राऊंड असतील। तर दुपारचे जवळजवळ 11 वाजता आहेत सकाळचे। आता लवकर लगेचच दुपार होईल, आम्हाला खेळायला जायचं। 12:30चा राऊंड आहे आणि घरातून निघत होतो। माझी गाडी खाली गावात आहे, पाडगावात आहे आणि यायला गाडी नव्हती। हे हरामखोरला शिव्या घातला नाही गाडी काढत होता म्हणून, आणि गाडी दिला नाही, चावी काढून घेतला नाही। आम्ही आता ह्या मधल्या वाटेन चालत होतो। मग ती वाट फक्त आम्ही शिमग्यातून पालखी आणतो त्या वाटेन, बाकी या वाटेला कोण चालायला नसतं। त्या वाटेला आम्ही आज चालत जातोय, ऋग्वेद आणि मी। आता आमचे हातपाय असे मरत आलेत। त्याचं कारण काय माहिती नाही। पूर्वीचे लोक यायचे, चालत जायचे, यायचे। तर वाटेत एक माणूस भेटला गवत काढणारा। त्याला बोललो, दमाय झालं रे, पूर्वीचे लोक कसे चालायचे काय माहिती। तर त्यानं काय म्हटलं माहिती आहे काय, मला जो पूर्वीचे लोक ताडीमडी पियायचे आणि माझ्या जो यायचं तर त्यांनाच समजायचं कधी घरात वरती आले। आणि आता जो वाहन जोडती तर आम्हाला वाटच नाही, वाट हा प्रकार नाही। गावतात चालत जाता भाई। ऋग्वेद आलो, थांब। आता तुम्हाला आतमध्ये घाटीतलं दृश्य दाखवतो। घाटी आतमध्ये कसं आहे। मी पण वर्षभरानं झालोय शिमग्यानंतर। एकदम बघा, उतार आहे, उतार पुरा असा उतार आहे। चला घाटी दाखवतो। या आता खऱ्या घाटीला सुरुवात झाली। या म्हणजे आपण प्रत्यक्षात जे घनदाट जंगल बघतो, म्हणजे मॅपवर बघतो, गुगल मॅपवर बघत असतो, ते घनदाट जंगल वरून दिसायला एकदम हिरवंगार आणि अतिशय गडद दिसतं। परंतु आतमधले जे वातावरण किंवा आतमध्ये जे जंगलाच्या आतमध्ये जो निसर्ग आहे ना, तो तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आहे। तुम्ही तर पुढे आणि हे संपूर्ण वातावरण आतमध्ये कसंही फिरू शकतो। काही काही जंगल घनदाट असतात। असंच पुढे ये आणि इथून हा वरचा पीस जातो, असंच पुढे ये आणि हा वरचा पीस जातो। कसं वाटतं बघा, मोठी मोठी झाडं आहेत, वरून हिरवी गार अगदी दिसतात आणि आतमध्ये पूर्ण असं पातेरा पडलेला आहे। हाच पातेरा म्हणजे पाऊस पडल्यानंतर त्याचं खत होऊन ह्याच झाडांना परत मिळतो। चला, आवाज सुन रहे हो? कोई तो धप 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 मार के कोई तोड़ रहा है, कोई झाड़ तोड़ रहा है, मेरे को लगता है कोई तो खैर चोर रहा है। सुन रहे हो आवाज? कोई तो खैर की चोरी कर रहा है, जरूर कोई है अंदर जंगल के। चलो रहने दो, अपन को क्या करने का। पाडगावातली ही एक रानावनातून येणारी वाट आहे आणि ह्या वाटेत आहे ना, एक अशी बघा मोठी दगड लागते। मला वाटतं पूर्वीच्या लोकांचं इथं आराम करण्याचं साधन असावं, म्हणजे दमला की इथं बसायचं किंवा अगदी झोपू शकतो अशी ही दगड आहे। बघा ना ती लांब, जरा पुढे येऊन दाखव, कशी लांब लचक दगड आहे। मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात ती भिंत चालवली गेली, तिला तशीच काहीतरी एक छोटीशी भिंत बनता येईल। कधी वाटेत मध्य ठिकाणी आहे की दमला की थांबू शकतो अशी इथे बसायला व्यवस्था आहे। काही टेन्शन यायचं नाही, जबरदस्त। अशा पद्धतीनं आम्ही आता घाटी संपवत आहोत। म्हणजे मोठी वाट होती, थोडे थोडे व्हिडिओ घेतले, आता संपतंय, एंडिंगपर्यंत आलोय। घाटी संपते आता। घाटी संपली की खाली माळ्या लागतात, म्हणजे मोठी शेतं आहेत जी पाडगावात मोठी शेती ओळखली जाते। गुगल मॅपवर तुम्ही बघू शकता आमचा पाडगाव गाव, आणि त्या गावातून वरनं दिसणारी झाडी, घाटी, जंगल, त्या जंगलातून आम्ही आलोय आणि आता तळीजवळ पोचतोय। हिला तळीची वाट असं काहीतरी म्हणतात। तर आता ती तळी कुठे आहे ती पण दाखवतो। हा तेवढा आलोय तर तळी नाही दाखवली तर काय उपयोग। चला, सगळ्या कपड्यांची वाट, सगळं चिकटलं अंगाला। चालू आहे वाव, वाट संपते, वाट वाट।
चल 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 नाटकं नको करू. हे बघा दिस इज मला. हा आता मला सुरू झाला. मला म्हणजे मला ना मला इथं लावणी लावतात. ही सगळी लावणी वगैरे असते. चला आता तुम्हाला तळी दाखवतो. तळी माळ्यात उतरलो. हे मोठ्या माळ्या आहेत. मोठं शेत आहे. आणि आता तुम्हाला तळी दाखवतो. आणि या तळीजवळ जाताना नाही बघा सगळा चिखल आहे. म्हणजे अशी पाय रुपतील अशी जागा आहे. मी क्रिकेट खेळायला चाललो आणि काय हे तुम्हाला दाखवतोय. खुल्याचा बाळ माझे बूट रुपले तर सगळे तुम्ही बघणारे जबाबदार आहे. त्याची सांगतोय. हे बघा ही तळी आहे. हे बघा तळीजवळ पोचतोय आपण. आणि तळीला पाणी बघा कुठं पाणी आहे बघा. एकदम जवळ हातानं काढायचं पाणी. एकदम खतरनाक तळी. जुन्यातलं बांधकाम. जुनी तळी. शेतावरचं हे तळं. हे बघा कसं खतरनाक आहे की नाही. हे बघा बांधकाम बघा. हे बघा तळी. हे बघा आणि ओव्हरफ्लोची जागा पण दाखवतो. इथं ओव्हरफ्लोची जागा दाखवतो. इथून पाणी ओव्हरफ्लो होतं. इथून खाली जर हे असेल तर हे बघा खतरनाक. ऋग्वेद तुझा मोबाईल वॉटरप्रूफ आहे काय रे. पाण्यात काढू काय. वॉटरप्रूफ आहे पण रिस्क नको म्हणतोय. खरंच पाणी आहे सांगतोय नाही तर काहीतरी म्हणतो. हे बघा फुकून दाखवतो पाणीला. लहरी येतात म्हणजे किती जवळ पाणी आहे बघा. खतरनाक. हे तळी इकडं मळा. खतरनाक. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ चॅनलवरती येत राहतील. आपल्या चॅनलला लाईक करा. मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.